नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या घरगुती भोजन या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण गव्हाच्या पिठामध्ये किसलेला बटाटा टाकून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय. जेव्हा कधी चपाती भाजी बनवायचा कंटाळा येतो ना, अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. एकदा जर बनवली तर तुम्ही आठवड्यातून 2 वेळा नक्कीच बनवून खाल. इतकी चविष्ट आणि पौष्टिक आहे. चला वेळ न घालवता याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहूया. त्यासाठी व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही जर घरगुती भोजन चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा. तर पहा, सर्वप्रथम इथे आपल्याला एक मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे. बटाटा आपल्याला सोलून घ्यायचा, म्हणजे याची संपूर्ण साल काढून घ्यायची आहे. आणि आता आपण हा बटाटा अशा पद्धतीने किसण्याने किसून घेऊया. पातळसर असा आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीचा डायरेक्ट आपण पाण्यामध्ये किसून घेतोय, जेणेकरून आपला बटाटा काळा किंवा लाल पडणार नाही. तर अशा पद्धतीने आपण हा संपूर्ण बटाटा व्यवस्थित असा किसून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता, आपण हा संपूर्ण बटाटा किसून घेतलेला आहे. आता याला थोडा वेळ असंच पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला इथे एक बाउल घ्यायचा आहे. यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे, चाळलेलं पीठ आहे. आता जो बटाटा किसून घेतला होता ना, हा बटाटा पाण्यातून व्यवस्थित पिळून निथळून काढायचा आहे. किसलेला बटाटा आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये टाकायचा आहे. याच्यासोबतच यामध्ये काही भाज्या घालूया, जसे की शिमला मिरची, कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर घालायची आहे. 1 चमचा बारीक रवा घालायचा आहे. 2 चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरू शकता. आता यामध्ये मसाले घालूया, जसे की थोडंसं लाल तिखट घालायचं आहे, हळद घालायची आहे. त्यानंतर जिरे घालूया, थोडासा गरम मसाला घालायचा आहे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही मसाला वापरू शकता. आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. आता आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. संपूर्ण साहित्य यामधल्या भाज्या आहेत त्या आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पहा, इथे आपण हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेलं आहे, एकजीव करून घेतलेलं आहे. आता यामध्ये गरजेप्रमाणे लागेल तसं पाणी घालून याचं आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे. तर हे मिश्रण अगदी घट्टही नको आणि अगदी पातळही नको, मध्यम अशा स्वरूपाचं इथे आपण याचं मिश्रण तयार करून घेऊया. एकदम जास्त पाणी घालायचं नाही, गरजेप्रमाणे लागेल तसं पाणी घालून आपण याचं मिश्रण तयार करून घेऊया. तर आजची जी रेसिपी आहे ना, अतिशय पौष्टिक आहे, कमीत कमी तेलामध्ये तयार होते आणि झटपटही तयार होते. यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी 10-15 मिनिटामध्ये हा पदार्थ तयार होतो. किंवा मग एखाद्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा आला किंवा चपाती भाजी खाऊ वाटत नाही, अशा वेळेससुद्धा तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवू शकता. पोटभरीचा सुद्धा आहे. तर इथे पहा, आपण अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, मध्यम अशा स्वरूपाची आहे. व्हिडिओमध्ये दाखवते ना, त्या पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. यापेक्षा घट्ट करू नका किंवा जास्त पातळही करू नका. आता लगेचच आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया. तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आता तयार केलेलं मिश्रण आपल्याला तव्यावरती सोडायचं आहे आणि अलगद असं पसरवून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. तर हे जे मिश्रण आहे ते असं पातळसर पसरवून घ्यायचं आहे, अगदी जाड ठेवायचं नाही. पहा, आपण अशा पद्धतीने हे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे. आता मध्यम गॅसवरती आपल्याला याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची, जेणेकरून यामधला बटाटा आणि इतर भाज्या व्यवस्थित शिजल्या जातील. तर इथे आपण बनवतो आहे गव्हाच्या पिठापासून आणि बटाट्यापासून थालीपीठ. तुम्ही याला थालीपीठ म्हणू शकता किंवा डोसासुद्धा म्हणू शकता किंवा पराठा म्हटलं तरीसुद्धा चालेल. एका बाजूने व्यवस्थित भाजलं गेलं की वरच्या बाजूने पहा तेल लावून घ्यायचं आहे. आणि आता आपण याला पलटी करून घेऊया. पाहू शकता, खालच्या बाजूने व्यवस्थित असं भाजलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला छान असं भाजून घेऊया. अलटी-पलटी करून दोन्ही बाजून याला मध्यम गॅसवरती व्यवस्थित असं आपण भाजून घेतलेला आहे. मस्त असा इथे आपला हा पराठा तयार झालेला आहे. याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक पराठा किंवा हा डोसा बनवून दाखवते.
गव्हाच्या पिठापासून अगदी झटपट असे हे डोसे तयार होतात। तर इथे मी जो तवा वापरते तो बिड्याचा तवा आहे। यामध्ये अजिबातच आपला हा पराठा चिकटत नाही। तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा पॅन असेल तर तो तुम्ही वापरू शकता। तर पहा, आपण याला पातळसर अशा स्वरूपामध्ये पसरवून घेऊया। छान असं पातळ पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे हे पटकन असं भाजलं जातं आणि व्यवस्थित शिजतं सुद्धा। इथे तुम्ही पाहू शकता, आपण याला पातळसर स्वरूपामध्ये व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे। गॅस नेहमी आपल्याला मध्यम ते बारीकच ठेवायचा, म्हणजे हे व्यवस्थित शिजलं जातं, करपत नाही। गॅस जर तुम्ही मोठा ठेवला ना तर हे पटकन भाजलं जाईल, परंतु आतून कच्चे राहील। त्यामुळे गॅस मध्यमच ठेवा। तर 3 ते 4 मिनिटानंतर पहा, हे एका बाजूने व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे, वरून कोरडं झालेलं आहे। आता वरच्या बाजूने आपण याला तेल लावून घेऊया आणि हा पराठा किंवा डोसा आपण पलटवून घेऊया। पाहू शकता तुम्ही, अजिबातच हा पराठा डोसा पॅनला तव्याला चिकटत नाही, अगदी सहजच निघाला जातो। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की गव्हाच्या पिठापासून बनवतोय म्हणजे हे तव्याला चिकटेल, अजिबातच चिकटत नाही। अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। पाहू शकता, खालच्या बाजूने काय मस्त जाळीदार असा आपला हा डोसा झालेला आहे। छान याला जाळी आलेली आहे, दोन्ही बाजूने आपण याला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात। आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभारही नक्कीच मानता येतील। आपल्या चॅनलवरती मी अशा खूप साऱ्या युनिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत आणि त्याला तुम्ही भरभरून असं प्रेम देताय, असंच प्रेम द्या। यावरूनच समजते की आपल्या युनिक अशा रेसिपीज तुम्हाला खूप जास्त आवडतात। आणि नवीन मंडळी जर आपल्या घरगुती भोजनवरती आला असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, अशाच पौष्टिक रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। पहा, मस्त असे इथे आपण हे डोसे पराठे बनवून घेतलेले आहेत। पाहू शकता किती मऊ लुसलुशीत झालेले आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे। हे डोसे तुम्ही असेच खाल्ले तरी सुद्धा चवीला खूप छान लागतात, किंवा दहीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खायला खूपच छान लागतात। लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता। चला मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। जरा सुद्धा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि आता चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा। आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला, बाय बाय।